अरे मोबाईल राहिला कडे काकू हा मोबाईल आण ग बाई माझा. हा आणते. पप्पा हा तुम्ही कुठं चाललाय तर? मी लग्नाला चाललोय का ग बाळा? एक विचारू का? हा बोल की. मला मम्मीकडे सोडता का? मला लय मम्मीची आठवण येते. अरे मम्मी तिकडे गेली आपल्या तुला बहीव पाहिजे का नाही? हा मग आपल्या बहीला आणायला गेली का नाही मम्मी? हा तुला बालका छोटूचा बहीव पाहिजे ना? हा मग गेली मम्मी तिकडे आणायला. हा हा पण तशी मला आठवण येते आपण आता क्लास लावले तुला तर इथं क्लास सोडून जाता येईल का? नाही. तू शाळेत हुशार आहे का नाही? सर काय म्हणतील तुला की आकांक्षा शाळेत येत नाही मग ते अभ्यास करत नाही. मग तुला कळेल का मग क्लास कशाला लावलेत आपण? हुशार होण्यासाठी मोठं होऊन शाळेत शिकायचं मोठं व्हायचं है का नाही? आपल्या बही आल्याच्या नंतर मग बही आल्या मग तू कवर जा तिकडे. चालते जाऊ का बाई मी? हा जेवण केलं तू? हा केलं. हा बाबा ते येते मग त्यांच्यावर जेवण करा. हा चालते जाऊ गोळा. हा लवकर या. हो चालते. झाली सगळी तयारी आता. शेतातली काय काय कामं राहिल्यात. ए पूनम पूनम इकडे. काय हो? अरे मला ऑफिसला जायचंय. तू एक काम कर शेतात जा. ते खाली वावरात पाणी लावलंय का तिथं बघ जरा काय काय केलंय ते. आणि ती गडी आल्यात का बघ खत टाकायला. बर बर बघते बघते. आणि आज सगळं ते काम करून घे. हा घेते की. माझी ऑफिसची बॅग इकडे रे बाळा. घेऊन आले बघा. पोरगी सारखी बापावर लक्ष ठेवू नये बर का. बर उन्हात फिरू नको इकडे तिकडे काय. आणि तिला खायला वगैरे द्या. हो हो जाऊ का मी? आणि शाळेत जा काय जाऊ का? चल बा. अरे काय आपली दोन पोरण काय आपली काय अवस्था आहे. राहून द्या आता काय करायचं मग. आपल्या नशिबाला असं आलंय एवढं मोठं घर असताना आपल्याला इथं राहावं लागत आहे. हा ना सगळं त्यांच्या हवाली करून दिलंय तुम्ही. मग हे काय आता चला वावरात दोघं काम करू इथं दोघं करू. आता चूल पेटून स्वयंपाक केलाय मी तर सगळा. काय हातपाय चालतात तर आपण करू. काय त्याला विलाज नाही का? हे काय लोकांना लेकरं नाहीत आपल्याला पोरं दोन्ही बी येत आणि दोन्ही तसलेच आहेत. नुसते आपलं आपलं बघतात. आई बापा तिकडे चुलीत का जायना. आपण त्यांना शिकवलं ना. हा दोघांची लग्न करून दिली सगळं झालं. काय ते मनानेच कळायला पाहिजे त्यांना. लोक बी नाव ठेवतात त्यांना आई बापाला असं वायली खायला दिलंय. येईन ना त्यांच्या पाळी तशीच. त्यांच्यावर येईन तेव्हा येईन पण आपले चाललेत ना आता हाल. लय उन्हाच वावरात करावं तर लागेल काम आपल्याला. ऊन असो नाही तर पाऊस असो. नाही करावंच लागेल ना त्याला नाव विलाज. आज कायऱ्या तोडून घ्यायच्या सगळ्या वावरातल्या. घेऊ. हा ते दोन्ही आंब्याच्या कायऱ्या तोडू आणि ते बांधायचं आहे ना त्याच्यानंतर तोडू. वावरात दोन आहेत त्याच्याच तोडू आज. हा चालते. जमन का बरं नाही? नाही बरं आहे काय बरं आहे नाही, ना? तोडू काय नाही. मला लई एक काम करा आता तिकडे जाऊन नेरी करण्यापेक्षा घरात नेरी करा आणि मग जाऊ उन्हात अनात कुठे. चला चालतंय ठीक. उन्हाच्या आधी उरकून घ्या बर का. हा आता याच उरकलं का बारक्याचं हा तो मोठा मानला आता. तो म्हणतोय माझ्या भुईमुगातलं गव्हात. हा काय काम टाका जरा शिक तिकडं. एकाच केलं की काम एकाला राग येतो. मग आता करावाच लागल. बघत येत माग पुढं थोडस आपल्याला. हा काय करणार. याच केलं आणि त्याचं नाही केलं त्याला राग नाही यायचा का? नाही तू काय आपल्याला दोन्ही पोरं सारखीच. हो बाय इथं ऊन झालंय कशाला आलीस? तुम्ही कशाला आले का बाया नाही तर वावरात? म्हणजे एवढं ऊन झालंय तरी तू काढते का गावात? आता काय करते बाई आपलंच आहे करावाच लागत. आपलं आहे पण ऊन उतरल्यावर कर ना तू. अगं बाई आता घरात मम्मी स्वयंपाक करीती तुझी आणि मग आम्ही काम नाही केलं तर आम्हाला कसं व्हायचं? खायला कोण द्यायचं? हा हिची आई तर बाई साहेबी नाही. ती तांब्या भरून देत नाही. तुझ्या आई थोडस पाणी नाही ग आम्ही नाही जेवलो. सकाळी कुटका खाल्ला होता. घरी चल जेवाय. जेवायला काय केलंय मम्मीनी? स्वयंपाक केलाय का? केलाय ना. नाकू आम्ही थोडस काम करतो बाळा आणि नंतर येतो. काम नाही झालं परत पप्पा ओरडते तू ये. नाही पप्पा गेलात लग्नाला. असं ना. मम्मीचा फोन बिन आला होता का? नाही आला आता. नाही आला ना. पप्पा म्हणले की फोन करू आपण नंतर. असं आहे वय. हा चालन चालन.
आपण लय आता उन्हाचं पण नका लय काम नाही. करू. नाही करीत काही नाही. नाही. तुम्ही जा, तुम्ही नका उन्हात थांबू. आम्ही उलसक करतो. एक सारा घेते मी एवढा आणि मग येते बाय. हा. बाबा आणि मी दोघं येतो. जा जा इकडे तिकडे कुठं खेळू नका उन्हात तुम्ही बी बर का. आजे हो पाणी पिणं आणलंय का? नाही आणलं बाळ, आणते का एखादी बाटली भरून. हा आता आणते. हा गार पाणी मग. बाबाला आणि तुला आणते. हा माठातला ना. थंड पाणी आण. बॉटल भरून आणते बघ. हा हा मोठाला मोठाला उपटा बरं. मोठालच घे उरकून. दादा, ए दादा, काय रे भेटली का सवड? आज सवडच नाही वावरतच होते. हा पण तुझ्या बापाची तब्येत खराब आहे. त्यांना ऊन बरं लागला असेल ऊन. ऊन लागले. हम्म. उलशक पैसे दे ना दवाखान्यात न्यायला. बारक्या कोण घे की मग. अरे आता तो नाही घरात, ऑफिसला गेलाय. हा तू दे ना त्यांना दवाखान्यात नेते. नाही तुला सवड असली तर तू नी. कोण मी? म्हणजे काम त्याची करायची आणि माझ्याकडे पैसे लिहायचं का? आता त्याचे काय काम केले? मग आता काल 8 दिवस झाले त्या भुईमुगातलं तुम्ही सगळं तण काढताय. मी तुला सांगितलं माझी बायको गेली म्हणलं डिलिव्हरीला, थोडी मदत करू लाग. तेव्हा नाही जमलं होय तुम्हाला. अरे तेच झालं का तुझं करणारच आहे बाबा. काय गरज नाही, मी लावल्या 2 माणसं. अरे आजच करणार होतो. पण नको ना लगेच माझ्या इकडे यायचं म्हणलं की लगेच म्हाताऱ्याने दुखणं काढलं. हा उलशक पैसे दे ना. माझ्याकडून रुपया नाही होणार. तो नोकरदार आहे, मी नोकरदार आहे का? अरे बाप आहे तुझा. मला कळतंय की मग त्याचा बाप नाही का? देतो कसं काय? माझ्याकडे 1 रुपया नाही, तुम्ही जा त्याच्याकडूनच घ्या. माझ्याकडे नका येऊ परत. म्हणजे काम त्याची करायची आणि माझ्याकडे पैसे लिहायचं, खायचं पियाचं सगळं माझ्याकडे. तो बी करणार आहे. तो हा. भुईमुग खुरपी. तर नको नको लावलेत मग माणसं, काय गरज नाही चालली. बघितलं का? पप्पा लागत असतील पैसे. अरे लागत असते, मला कळतंय ना. हा मग आता काय तू काम कसं अंकलचं करीत म्हणते? करतात मला पण माहितीये, पण दुखत असन उन्हान झालं असन. पण मी काय सांगितलं होतं, आपली मम्मी तुझी मम्मी काय झालं डिलिव्हरी गेली का नाही, आणि मग ती येऊस तर मला ते भुईमुग काढाय माणसं, त्यांना मग काय म्हणलं होतं थोडं तण काढा. मग माणसं लावावं लागली असती का? मला तीच दुखण्या पाहण्यासाठी जावं लागतंय का नाही? आणि मग ह्यांनी त्याच्या तिथं गेलं तर ना, त्याच्या तिकडे दुखणं आल्यावरती मग मला आले पैसे मागायला. हा जाऊ दे चल. आपण मम्मीकडे करू. आज जाऊ चल. भाऊ पुनम, काय? अगं म्हाताऱ्याचं लय दुखत आहे. पैसे पाहिजे होते थोडे. म्हाताऱ्याचं दुखतंय मग मी पैसे कुठून देणार सांगा बरं. अगं त्यांच्या पायात काटा मोडलाय, फोडा आलाय, लय फुगळतोय. इतकं दुखत आहे, चपला सुद्धा नाही ग त्यांना. हे बघा, तुम्ही रानातली कामं तिथली करता, कुठलं काय झालं तरी तिथलंच करता. गुरांचं शेरडांचं कुठलं काम असू देत तिथलीच तुम्हाला माया येते. आणि पैसे पाणी म्हणलं की तुम्ही आमच्याकडे येता का मागायला? माया नाही ग, सगळ्याची येते. तुमची बी माया. आम्हाला काय दोन्ही लेकरं सारखीच आहे. दोन्ही लेकरं सारखीच आहेत ना तुम्हाला? मग मोठ्याला बंगला आहे आणि आम्ही कशात राहतो हे नाही दिसलं आजपर्यंत तुम्हाला? अगं तुझा नवरा नोकरीला आहे बाळ, होईल तुमचं बी घर. तुम्हाला वाटतं ना नीटनाटकं होईल म्हणून? हा बघा, काय असेल ना तुम्ही तिकडच मागत जावा, इकडं अजिबात येत जाऊ नका. बरं तुम्ही तिकडच राहा, अजिबात इकडं पण येऊ नका. अगं त्याच्याकडे गेले होते, त्यांनी नाही दिले म्हणून तुझ्याकडे आले ग. हे बघा, माझा नवरा कामाला जातो म्हणजे आम्हाला काय घरात लागत नाहीत का? लेकरं बाळ आहेत, घरातला बाजार हाट लागतो भरायला, आणि तुम्ही आम्हालाच कसं पैसे मागता बरं? अगं थोडेफार दे, फक्त दवाखान्यात जायचं आम्हाला. बाकी खायला नसलं तरी चालेल, पण ते माणूस मरंग बिना औषधाचं. मी तुम्हाला एकदाच सांगितलंय, मी पैसे देणार नाही आणि माझ्याकडे पैसे मागायला पण येऊ नका परत. जा बरं, निघा इथनं. दे की मम्मी, खरंच बाबाचं दुखत असन. गप गोवी तू. अगं आई, लेकराला तरी कळत आहे. अगं तो पण आमचं रक्त पाणीच आहे ना. असू द्यात, जा तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना पैसे बेशे काय भेटणार नाही म्हणून. चलो यात. ए पूनम, आला काय? बॅग नाही, पाण्यान गोवी कुठे गेली ग? शाळेत गेलती का? पप्पा आजी आली होती. हा. बाबाचं दुखत होतं, हा आजीला पैसे लागत होते. मग मम्मीने आजीला पैसेच नाही दिले. नाही दिलं होय? बरं जातो आता, मी बघतो.
होय ग पूनम, काय हो? ते आय आली होती वाटतं. हो आले होते की. काय म्हणत होते? तुम्हाला तर माहितीये ना त्या कशासाठी येतात इथं म्हणून. का? काय नाही, बापूंचं दुखत होतं म्हणून पैसे मागायला आल्या होत्या. मग द्यायचं नाही तू. अहो त्यांना कुठनं सारखं पैसे देणार आहे तुम्ही सांगा बरं. रानातली त्यांना काम करायला नको. आपलं कुठलं काम सांगितलं की त्यांचं लगेच दुखायला सुरुवात होतं. आणि तिथलं काम करायचं म्हटलं की लगेच बराबर जातात. एका शब्दात सांगितलं की लगेच पळतात त्यांच्या रानात. जाऊ दे, लय एवढा विचार करायचा नाही. विचार नाही करायचा, पण त्यांनी तर आपला विचार केला पाहिजे ना. आपल्याला घर नाही, आपले लेकरं बाळ शिकतात, बाजार हाट लागतो घरात, काय म्हणून लागत नाही हो. हे बघ तुला एक सांग का, त्यांना आपल्याला त्यावेळेस झडक केलं म्हणून आपल्याला आता करून जमतंय का? आता त्यांना काम होत नाही, कष्ट होत नाही. जाऊ दे, जे गोष्टी झाल्यात त्या काना मागं टाकायच्या. किती दिवस आहे ती म्हातारी मला सांग बरं. अहो माझी आई बाप तशी ती पण सासू सासरा आणि मी आई बापाप्रमाणेच सांभाळती. पण त्यांना तरी कळलं पाहिजे की हिथं येऊन राहावा म्हणलं तरी हिथं करमत नाही, तिथं बरं बंगल्यात राहावं वाटतंय हो त्यांना. वायतागच झालाय. बरं असू दे, जा चहा टाक पळ. या घरात चला. थांबा ओ थांबा ना. काय झालं? आव दुखत आहे त्यांचं. हा दवाखान्यात न्यायचं आम्हाला, सोडा ना तेवढं दवाखान्यात. वर कुठे? ताप यांना वर कुठे? वर कुठे उठा उठा उठा. वर कुठे? वर नाही आमची मदत करीत म्हणून तर आम्ही इथं रस्त्यावर येऊन बसलोय गाड्या बघायला. कोणची गाडी नेते का? नाही पहिलं दवाखान्यात पावसाना त्यांना. जाधव साहेब दवाखान्यातले मत दवाखान्यात गेलो. अहो तुम्ही एवढं पोरांसाठी कष्ट खाल्ल्या जाऊन दे आता काय रक्ताचं पाणी केलं पोर तुम्हाला पाहती नाही. आलं नशिबाला भोगायचा. अहो सुदाम शेट बसा ना डबल साहेब. रडू नका. चला चला दवाखान्यात जाधव बस साहेब. झालं दवाखान्यात. चला, चला, जाधव साहेब. त्यांना तेवढं चला चला डबल साहेब. अहो, जाऊ दे हो, अहो, ऐका ऐका बसा. चल त्यांना बस बस पाय टाका. आकू काय करते बाय? फुल माझा काढशील का? शिकून आलं साहेब ती काय आले? काय करतो राम? काहीच नाही. काय ही जर तुकडं दवाखान्यात चाललं, तिथे डांबरेला पडलं होतं. आता म्हाताऱ्याला काहीतरी काय, आता मी म्हणतोय का उन्हातानाचं जा म्हणून इकडे तिकडे, काय गरज आहे का उन्हातानाचं म्हातारपणी हिंडायची? आता आजारी म्हणल्यावर दवाखान्यात नेणं काम आहे ना. आपण बारका गडी हायच ना. मी समजा माझी बायको गेली तिकडे दवाखान्यात, तिचं बघू का रानातलं बघू का माझं बघू? बारकाई गड्यानी एकट्याने काय ठेका उचललाय का? आपण मग मी एकट्याने ठेका उचलला, रानात काम करायला त्याच्या, सगळं काम करायला त्याच्या, मग मी काय करायचं? अहो जाधव साहेब, अमोल भाऊ, अरे त्या आई बापांनी आपल्यासाठी किती कष्ट खाल्ल्यात माहिती ना तुला. हा तू एवढा लहान होता, तुला शेंबूड पुसता येत नव्हता, लहानपणापासून तर आतापर्यंत रक्ताचं पाणी केलंय. हा आणि आज तुम्हाला सगळं व्यवस्थित आणून दिलंय. आमचं काय चुकत आहे का? चुकतंय मग आई बापाला कोणी बघायचं? तो म्हणायचं त्यांनी मी काय म्हणायचं, एकट्याने ठेका घेतलाय का? तुम्ही तो ठेका घेतलाय का त्यांनी ठेका घेतलाय म्हणलं काय ती मला करायचं? नाही माहिती. हा? त्यांनी काय त्याचं काम करतात ना, त्याने ती बघून घ्यायचं. तुम्ही ना दोघं एक काम करा, त्याला इथे बोलून घे. कुणाला? भाऊ तुझ्या भावाला. त्याला बारक्याला बोंग इथं. आणि आम्ही सांगतो तसं तुम्ही काय करायचं, महिन्याला आणि त्यांना 5,000 रुपये तो 5 आणि त्याने 5 दे. माझ्याच्याने होणार नाही. मी शेतीत काम करतोय, मी काय नोकरदार आहे काय? 5,000 रुपये द्यायला माझ्याच्याने होणार नाही. पण कशाला लागत त्यांना? डोल बिल सगळं चालू आहे. त्यांनी का रुपया नाही टाकला? बरं ही शेती कोणची? कुणाची आहे? म्हणजे माझी आहे. कुणाची? कुणाची? मग? आई बापाने तुम्हाला नसती ठेवली तर काय झालं असतं? माझ्या आजीची शेती आहे आणि ती जमीन आम्ही करतोय. बरं आजोबा गेल्यानंतर कोणच्या नाव आली? वडिलाचं नाव. वडिलाच्या नंतर आमचीच आहे ना. वडिलाला 2च पोर आहेत. अरे लाज वाटाय पाहिजे तुला. जर वडिलांच्या नावावर जमीन आली विकल्यावर तू काय करणार? हा लाज वाटली पाहिजे तुम्हाला दोघांना का ही जमीन आपल्या वडिलांची. तुम्ही जास्त बोलू नका. मी बारक्याला बोलितो. हा घे बोलून. भाऊ ए बावड्या, काय झालं रे? काय कालवा लावला मागापासून? ती म्हातारा आलतं का तुझ्याकडे? म्हातारा नाही, म्हातारी आली होती वाटतं घरी हा. आणि भानगड अशी झाली, काहीतरी वाटतं पैसे मागत होते. पण तुला माहित आहे ना माझी बायको कशी अरे आहे पण ती. तुला कळाय पाहिजे ना. सांगायचं घरी तरी सांगायचं ना, की घरी ते वहिनीला सांगायचं द्यायला पैसे. ए बाबा, ती माझी बायको लय आडगी आहे. उगण निघून जर गेली ना तर माझा तुकडा पाण्यात सुद्धा हलवायचं ना, माहित आहे का? अरे बायको अडगी अशी काय करतो मग? त्या आई बापांना कोण पाहणार? हा
मग त्यांचं ते बघतील की मग आता आई त्यांचं ते बघतील बाई, आम्ही बघू काय बापाला तुमच्या. बघन काय त्यांचं ते. अहो पण आमचे आई बाप आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ की तुम्हाला कशाला लय त्वरा पडलाय. आमचं सुदाम हा आमचा बालपणाचा मित्र आहे. ओ बालपणाच आहे ना, मग तुम्ही सांभाळा. घरी आम्ही ना, हा, घरी ए, घेऊन जा. आम्ही सांभाळतो आणि ती जमीन बघतो आम्ही. कोण? तुम्ही नका येऊ, चल. जमिनीत तुमचा काय संबंध आला? मग तुम्हाला जर आई बापच सांभाळता येत ती नाही. काय आमच्या बापाने कमी आज्याने कमावलेली जमीन आहे आणि आमची. तुम्ही एवढा आई बाप हा. आमच्या सांगताय, तुम्ही किती तुमच्या आई बाप सांभाळले. मग आमच्या आई बापा काय तुमच्या दारात आहे का रोड पाडले? त्या दिवशी वाटण फिरत होते आई बाप तुमचे माहिती आहे का, शेजारच्या काकून त्यांना भाकरी तुकडा दिला, तुम्हाला तुमच्या आई बाबा काय येणं दिन आमच्या आई बापावर चालला होय तुम्ही. हे येड्यांच्या नादी लागून नाही जमणार. हा. बघा तुम्हाला काय करायचे ते काय, पण आई बापाला जर नाही पाहिलं ना, बघा तुमची ती तारा होईल. काय होत नाही, आमची पोरं मस्त खंबीर आहे ती, निघा. चला काय ये ना काय तुम्ही लागला आम्हाला ज्ञान शिकवायला, स्वतःच्या आई बापा लागला तुम्हाला सांभाळायला येणार नाही, तुम्ही आमच्या आई बापा माप काढता होय. आणि परत दारा बिरा द्यायचं ना आमच्या आता सांगतोय काय, निघायचं गप गुमान. यायला कुणी बी येणं आम्हाला अक्कल शिकवून. काही डोक्याला व्हायचं काय मोकरच. त्यांची चुकी नाही, आपली नालायक आहे ती. अरे ह्यांनी पार चव घालायचं केलेलं काय, 1 मिनिट सुद्धा असं जगू देणार माणसं. 4 माणसात गेलं की अरे तुम्ही तुमच्या म्हाताऱ्याला संभळणार, तुम्ही म्हाताऱ्याला संभळणार. ह्यांना खाय प्यायला आहे का नाही काय, तरी बी हे 4 माणसात चव घालवायला लागली, सगळं- आबरू आबरू गेली गावात. नाही नाही, ह्यांची अक्कल अशी नाही मोडायची. तू एक काम कर, आताच्या आता माझ्यावर चल. ह्यांचा आहे ना जन्माची जात ह्यांना घडवायची. चल तू. मग काय 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 नाही केलं आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी. आई आव बाबा इकडे या. चला. काय झालं? अरे चल होय बाबा थांब ना, काय झालं? इकडे हे! इकडे अरे मुर्द्या उठा तुम्ही. गबस. काय का बसला? हा? उठा तुम्ही. कबूल चव कबूल. घालायची काम केली तुम्ही काय चव सगळ्यांना. घातली? काय चव घातली माझी? ह्याला त्याला सांगत सुटलं की आम्ही- कोणाला सांगितलं नाही, आम्ही रस्त्यावर पडलो होतो, त्या लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेलं. मग त्यांना सांगत सुटली काय आमची दोन्ही पोरं बघत नाहीत म्हणून. मग जे खरं आहे ते सांगणार ना. काय काय तुम्हाला कमी केलंय आम्ही? काय काय जास्त केलं, काय केलं? खायला कमी आहे का, प्यायला कमी आहे, पा तुम्हाला दिलं काय का? कमी आहे? पा दिलं का? कुणी का द्यायना काय व्हायना, पण तुम्ही तुम्ही तुमच्या हातापायानं करताय ना, मग आमची काय चव घाला होता तुम्ही गावात? अरे कारट्या तुझ्यामुळे आमचा डोल सुद्धा बंद झालाय, पोरग नोकरीला आहे म्हणून. हो असू द्या, आणि असू काय द्या. खायचं? हो काय काय हायवेवर तुम्हाला बघत काय तुम्ही? अरे लोकांच्या कामाला गेलो तर लोक नाव ठेवून तुमच्या कामाला येतो, तुम्ही पैसा नाही म्हणून देत, तुम्ही काम करीत नाही. तुकडा देत नाही. तुमचं काम करतोय ना का बघ मोबाईल गावात. काय होय हे गावात मुर्द. कार्याला धरलंय मस्ती आले का, चला चला तुम्ही, निघा, निघा, चला चला तुम्ही, चला चल थांबू नका अजिबात इथं दारात. नाही आमच्यापाशी. अरे राहून द्या आम्हाला इथं वाड्या वगळीला बसू दे. वड्या वगैरे कुठं बसायचं तुम्हाला? परत तिथं जाऊन चव घालायची काय आमची? नका रे घराच्या बाहेर काढ आम्हाला. अक्क सांग ना पप्पाला. घराच्या बाहेर वेल्यागत रडू नका, चला चला तुम्ही चला. अरे राहून द्या बाबा मला. 22 माणसं काय आता यांचं नियोजन करायचं म्हणलं ना, लय अडचणीचे विषय भेटता येत अन्नदाते थोडस मदत होते म्हणून चालले. काय होईल भविष्यात पुढे म्हाताऱ्या माणसांचं. या नमस्कार. नमस्ते. काय म्हणता बोल. हे आई वडील आहेत आमचे, हा त्यांना आपल्या आश्रमात ठेवायला आलतो. आणि काय होतं तो पण बाहेर नोकरीला आहे, मला शेतीने काय जमा नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला. काय दुखणं बाणं आपलं आलं की मी त्यांना बघायला कोण नाही. हे काम धंदा करत नसते ना घरी का नाही? नाही घरी काय काम धंदा नाही. बरं काम करतात मग हात पाय चालते तोर काम करा ना. कशाची कामं करायची? कामं करायची नाही काय नाही. पोर वावर किती शेती किती आहे तुम्हाला? 15-20 एकर दोघांना दिली. घरदार दिले का बांधून त्यांना? घरदार बांधून दिले, नावर नाही केले नाव नाही दिली. सारखं दुखत असतं काय? सारखं दुखू असते. अरे लाजा वाटत नाही का तुम्हाला? दोन घोड्यासारखी पोर असून थोबाट घेऊन इकडे निघाला त्यांना घेऊन, आणि तुम्ही वावर जागे होत ना अजून. अरे गिऱ्हाईक बघा ना त्याला, विकायला काय अडचण आहे तुम्हाला? यांच्या साया लागणार का? कशाला ठेवले?
म्हातारपणी मग ही अवस्था इथं घेऊन आले जरा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. घरी ज्यांनी काय काम? जन्म दिला कवर काम करायचे थकलेत ना पारते आणि अजून मी काम करते तरी तोंड घेऊन इकडे निघाला माझ्याकडे घेऊन. कसं चालतं माहिती का? काय पहिले 20-22 माणसं आहे तिथं. आम्ही देतो ना तुम्हाला काय देतो रे? महिन्याला देईन. मला जे द्यायचे ते त्यांना दे. तू सांग ना. तू काय करतो? शाळा शिकायला नोकरी लावली त्याला आणि ही आमची नोकरीला अहो मी नोकरीला असतो बाहेर, माझी बायको घरी असते. काप ना तिला. अहो कापायचं मग? येत नाही, पण ही माणसं घरी बसून रोज तिला जर त्रास देत असते ते बिचाऱ्याने कवर सहन करायचं. सहन करायचं. बायकोला सहन करतो आणि हे आई बाप सहन होय ना ज्यांनी जन्म दिला. अहो त्यांना सहन करायचं काय नाही, पण त्यांचं लय गुण आहे. तुम्हाला काय सांगू? असं चिमटे घेतात काय? अहो, लोकाला गावात जाऊन सांगत आमची 1 का 2 सांगत अरे मग लावा ना जीव. कशाला सांगते? याच्या वावरात काम करीत असताना म्हाताऱ्याच्या पायात धनपूस घुसलं, त्याच्यात पू येत होता दवाखान्याला, याला पैसे माहिती हाकून लावले, याच्या बायकोला माहिती हिने हाकून लावलं. तू आजारी पडल्यावर ही बाया रात्रभर जागली असल. हा माणूस नाही गाडी भेटल्यावर पाय पाय बिगर चप्पल तर तुला दवाखान्यात घेऊन गेला असल. खांद्यावर न्यावं लागते. कुठल्या ऑफिसला आहे कामाला तू? कुठल्या ऑफिसला आहे? लाव काय तुझ्या ऑफिसला फोन? सस्पेंड करून टाकीन त्या साहेबाला सांगून. आणि तू जर का यांना कधी वाईट जर शब्द जर तुमचा जाता नाही ना, पूर्ण पत्ता आणि माझा फोन नंबर घेऊन जा. यांचा कसा कार्यक्रम करायचा बघतो तुम्ही. तोंड काय बघा बघा. ए पोरांनो 2-4 जण इकडे या. आणि तुमचा कार्यक्रम लावतो. पोलीस स्टेशनला फोन करतो. 1 मिनिट थांबा तुम्ही. ए बारक्या फोन आण रे. तुम्ही काय परवड मांडली आमची. शिटवून घे. दोन शी आई बापाची हाल हित ठेवून घ्या. मदत करतो. ह्याला करा ना मदत. त्याला घाला ना खायला प्यायला टायमाला. तुम्हाला सांभाळ नाही होत सारखी माणसं भेटलं पोलीस केस करा लगेच पोलीस गाडी बोलवा. लई पगार आहे. हा हॅलो पोलीस स्टेशन. ऐका ना, तुमच्या पाया पडतो मी. काही ना काय तू आई बाबा आमच्याकडून लय मोठी चूक झाली. परत नाही मी असं करणार. साहेब तुम्ही म्हणताय तसं करून टाकतो आम्ही. अहो, कॅमेरा घेऊन ये. यांचा फोटो काढ. ऐका त्यांच्या साहेब, सह्या साहेब, लिहून ऐका घे ना, सगळं. तुमच्या पाया पडतो. तुमच्या पाया पडतो. आम्हाला माफ करा. ऐका. कवर सांभाळायचे आम्ही. अहो, हा आम्ही करतो त्याचं काय नियोजन करायचं आम्ही बघ करा ना झक मारा नोकरी करता. कशाला काशी करायची. हो साहेब काय झालं, गावातली माणसं जरा आम्हाला थोडीशी टाउचर करायला लागली. थोडीसं गावाला आम्हाला- काय झालं? ए, चालू घेऊन इकडं. गप बाबा, तुझी नोकरी जाईन आणि सगळ्या गोष्टी होत्या. गप साहेब. गिराईक बघन मी गिराईक बघन आणि ते नाही आमच्याकडून चुकलं. ते ना आम्ही- किती क्षेत्र 20 एकर आहे ना. जमीन केली का त्याच्या नावावर. आमच्या नावावर लिहून द्या. आम्ही घरदार- पुण्याचं काम होईल. तिथे एक अनाथ आश्रम चालू करून देतो. 1 शाखा मस्त सांभाळा. एवढं तरी बरं केलं, नाही तर आज रोडवर पडावं लागला असं. सांभाळलं नसेब हे नीट आणलो. नाही तर काय सांगायची कुठतरी एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी कुठतरी इकडे तिकडे नेऊन सोडतात पोरं. उपाशी मरतात. कोणी फाशी घेते, कोण आत्महत्या करते, कोण नदीत उडी टाकते. सुधरा यार सुधरा. म्हातारपणात राळ लावली यांनी आमची. जन्म दिलेल्या आईला आणि बापाला एवढी राह कशासाठी रे? साहेब तुम्ही घ्या साहेब आम्हाला. या नको आमच्या पलीकडच्या घरी घेऊन परत. माझ्या बापाच्या डोळ्यात अश्रू बघितलं. खरंच माझ्याकडून लई मोठी चूक झाली का. ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं. यांचे त्या- फोटो साहेब यांचा पत्ता फोटो घ्या सगळं काही घ्या आम्हाला काही हरकत नाही. पण इथून पुढे आम्ही नाही आमच्या आई बापाला त्रास देणार. आणि यांच्या नाही बाबा. पत्त्यावर महिलेला चक्कर मारायची. नाही आमच्याकडून लई मोठी चूक झाली. आई तू जसं आतापर्यंत लहानाचं मोठं केलंय आमच्या सगळ्या चुका माफ केलं तशी अजिबात आमच्या. टेन्शन घेऊ नका. आता परत जर त्रास दिला ना मी स्वतः येतो तुमच्या घरी. नाही साहेब आम्ही नाही अशी चूक पुढं करणार. नाही होणार. रजिस्टरला आहे ना यांचे सगळं पत्ता फोन नंबर आणि त्या बाईला जाताना काय साहेब आणि यांचा फोटो काढून घे. 100% तुमच्या रजिस्टरला आमची नावं घ्या. पण इथून पुढे जे येणार आहेत तुमच्याकडे जे वृद्धाश्रमात आहेत आमच्या आई वडिलांसारखे त्यांच्यासाठी मदतीसाठी आमचा हात राहील. तुम्ही आमचे खरंच डोळे उघडले. आम्हाला आईबापांची किंमत कळाली. आमचेच नाही तर इथून पुढे कुणाचे जरी आईबाप असले ना आम्ही त्यांच्या मदतीला पहिले आम्ही धावणार. हे तुम्हाला आम्ही शब्द देतो. तीच समस्या तीच खरंच लय मोठी चूक झाली आमची. सगळ्यांचे आई बापा कवर ते अहो रात्र राब राब राबायचं म्हातारपणी ही अवस्था. गप्पा रडू नका बाबा. चला. चला
ते लिहून द्या मला ऍड्रेस हा लिहून घ्या सगळं तिथं. हो साहेब येऊ का? हो या. चल.